चला या अशापूर्वी एडवण जास्त वेळ नका घेऊ, फिल्डिंग जी आहे ती त्वरित लावून घ्या. एक गोष्ट मात्र आमच्या आयोजकांनी ॲक्सेप्ट केली की तुम्ही खूप दूर खेळण्यासाठी गेला होतात आणि तिथून मात्र पटापट इथे आलात आणि चांगलं क्रिकेट खेळा. यात शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीने तुम्हाला देखील असतील, जागमाता रावळी या संघाला देखील असतील. सामन्याला आता होते सुरुवात. 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती व्राज तरे. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय वेडी गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय नचिकेतजी पाटील यांच्याकडनं 12,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री हेमंतजी भोईर यांच्याकडनं 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य झालंय. त्याचबरोबर स्मिथ गोल्डचे प्रोप्रायटर नितीनजी वैती यांच्याकडनं आपण पाहत आहे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज करिता ट्रॉफी जी आहे तिथे सौजन्य झाल्या. सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. पहिला बॉल आपण पालत पडला आणि त्यानंतर पंचांकडे आज शाबूत नजरेने एक जोरदार अपील ही पाहायला मिळाली, परंतु त्याचा इम्पॅक्ट फारसा काही पंचांवरती पडला नाही आहे. इम्पॅक्ट काही जाणवला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर नाबादचा करार सिग्नल या ठिकाणी पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. 2 फलंदाज जर आपण पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी हे अनमोल रत्न आहेत रावळे गावचे आणि आज तेच अनमोल रत्न आपल्या गावाकरता खेळताना आपल्याला दिसत आहेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार राज. इथे मात्र अगदी चांगला बॉल इनफिल्डच्या वरनं चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे अगदी चेंडूला उचलण्याकरता येत आहेत. मृदुल पाटील तिथे पाहायला मिळत आहेत. मागील वर्षाचा हंगाम जर आपण पाहिला तर मृदुलने अक्षरशः गाजवला, खास करून रॉकी ग्रुप ट्रॉफी आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच मृदुलला आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता असते, पोटेन्शियल असतं, परंतु ते पोटेन्शियल त्यांना सिद्ध करावं लागतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते ती संधी या संघाने मात्र मृदुलला दिली आणि त्या संधीचं सोनं करताना मृदुलला आपण पाहिलंय. इथे मात्र अगदी चांगला बॉल स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळालाय. बॅटच्या अगदी खाली चाटून चेंडू गेलाय. विकेट किपरनं ती किमया साध्य केली. अगदी चांगला झेल टिपला गेलाय. इथे लागलाय पहिला धक्का जागमाता रावळे या संघाला. रिलीज प्ले असेल तर कृपया करून द्यायचं आहे. पाय ट्विस्ट झालाय गोलंदाजाचा. ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज गेले, परंतु ड्राईव्ह काही झाला नाही. बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये चेंडू साठला गेला आणि विकेट किपरने अतिशय चांगला झेल ह्या ठिकाणी टिपला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय पहिला धक्का हा लागला गेला. थोडीशी दुखापत खेळाडूला झाली आहे आणि त्याच्याचमुळे मात्र आपण पाहताय फर्स्ट एड किट आता मैदानाच्या दिशेने पाठवलं जात आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला 40+ हाफ आणि कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं अतिशय अद्वितीय क्रिकेट अनुभवायला मिळालं या मनाचे राजे वेडी स्पर्धेच्या माध्यमातून वेडीच्या मैदानावर. काल असं वाटलंच नाही की ते सर्व खेळाडू 40+ आहेत आणि अगदी असं जाणवलं की नव्या दमाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडनं अशा प्रकारचं या लेवलचं क्रिकेट हे पाहायला मिळतं. एक एक्सपिरियन्स, एक अनुभव, एक सुवर्णकाळ त्या सर्व 40+ खेळाडूंनी गाजवला होता. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर SRG परनाळी संघानं धावांचा उच्चांक नोंदवला. कालच्या दिवसात 96 धावा बनवल्या. त्यात प्रीतम राऊतचं झंझावाती अर्धशतक हे पाहायला मिळालं. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स जे आहेत हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. कुठल्या तरी संघाची जीत होते आणि कुठल्या तरी संघाला पराभवाचा सामना करावा लागतो, परंतु पराभवाने खचून न जाता त्या अनुभवाची शिदोरी आपण सोबतीला घेऊन ज्या चुका झाल्यात त्यातून शिकण्यासारखं भरपूर काही असतं. म्हणून क्रिकेटवीरांनी हारलं तरी निराश व्हायचं नसतं. सातत्यानं आपणला 100% देणं हे आपल्या हातामध्ये असतं. मेहनत करणं हे महत्त्वाचं असतं. क्षेत्र कुठलेही असो तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागते आणि जेव्हा तुमची मेहनत अगदी प्रामाणिक असते तेव्हा डेफिनेटली यश हे तुमच्या पदरीत पडतं. परंतु शॉर्टकट कधी वापरायचा नसतो, कारण की शॉर्टकट जेव्हा तुम्ही वापरता त्यानंतर तुमच्या पदरी यश येतं, त्यानं हुरळून तुम्ही जाता
आणि एक दिवस हा तुमचा नसतो तेव्हा हार्डवर्क आणि हार्डवर्क हे खूप महत्त्वाचं असतं. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती राज. धावसंख्या आपण पाहिलं जागमारता रावळे या संघाची झाली आहे 1-2. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले फटका अगदी चांगला कटचा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेला मात्र आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहताय चेंडूला खेळलं दिशा दिली 4 धावांची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 6 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 5वा बॉल. याही वेळेला मात्र बॅटची एज लागली स्लिपच्या दिशेला. यावेळेला मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला होता. प्रयत्न देखील अगदी पुरेसे केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाहीत. परंतु एफर्ट्स बघा 100% एफर्ट्स हे मात्र देणं हे प्रत्येक खेळाडूचं आद्य कर्तव्य असतं. कारण की काही खेळाडूंना आपण पाहतो 2 ते 3 षटकार मारतात त्यानंतर त्याचे रील्स बनवतात. रील्स बनवून त्या अपलोड करतात परंतु त्यांना काही होत नाही. मित्रांनो तुम्ही जेव्हा मैदानामध्ये 100% देता आपल्या गावासाठी 100% देता आपल्या संघाकरता 100% देता डेफिनेटली तुम्ही एक चांगले खेळाडू म्हणून ओळखले जाता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका एफर्टलेस टायमिंग यावेळेला पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय खणखणीत दर्जेदार षटकार. इथे आपण पाहिलं तर खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 13. हार्दिकचा विकेट जरी गेला असला तरी पण मात्र जीतने आपला जो आक्रमक बाणा पहिला चेंडू फेस करत होते आणि पहिला चेंडू फेस करताना आपण पाहिलं तर अगदी सुंदर षटकार इथे पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय 1 गडी बाद 13 अशी स्थिती पाहायला मिळते. जास्त टीम मीटिंग करू नका. यापूर्वी एडवण संघ त्वरित दुसरं षटक जे आहे ते मार्गस्थ करायचं आहे. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ अस्तित्वाची लढाई लढताना झुंजताना आपल्याला दिसणार आहेत आजच्या दिवसात. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ओमकार बॉईज एडवण आणि त्यांच्या विपक्षमध्ये संघ आपण पाहणार आहोत रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 13 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अगदी चांगली रणनीती फलंदाजांची पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. विकेट्स देखील जाताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर चांगली गोलंदाजी त्याचबरोबर चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती मृदुल पाटील. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून मृदुल ओळखला जातो. तोच मृदुल आलाय गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल घेऊन. तर मात्र फुलटॉस बॉल होता. चांगल्या पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे डीपमध्ये फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी परंतु यावेळेला मात्र आपण पाहिलं फील्ड होईल फेकी थोडी उशिराने झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून एकमेकांना काहीतरी सांगितलं जात आहे. चर्चा होते. आता त्या चर्चेमधनं काय निष्पन्न होईल. एका बाजूला आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आता नव्यानं दाखल झालाय नयन. इथे माझा टप्पा पडला. बराच बाउन्स तिथे पाहायला मिळालाय. पंचांनी ते हेरलं. 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा देखील इथे पाहायला मिळते. यानंतर जर तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर डेफिनेटली तिथे तुम्हाला दंडित केलं जाईल. वाईड बॉल आणि या वाईड बॉलने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेला मात्र अगदी चांगला झेल टिपला गेलाय. नयन बाद होतोय. विकेटचं झाले पतन. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका खेळला होता परंतु मिसटायमिंग झाला आणि त्याच्याचमुळे क्षेत्ररक्षक तिथे नेमला होता. अगदी चांगला झेल या ठिकाणी मात्र टिपला गेला. विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहायला मिळालं या षटकात. इथून जर आपण आता पाहतोय तर 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 16 धावा 16 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत.
मृदुलला ज्या करता मात्र गोलंदाजी दिली होती आणि ते काम यावेळेला मात्र अगदी परिपूर्णत्वास नेताना पाहायला मिळालंय. 2 चेंडू झालेले आहेत या षटकात. आतापर्यंत आपण पाहिलं 3 धावा मृदुलने मोजल्यात, शिवाय 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. क्रिकेटच्या हंगामाला आता मात्र सुरुवात झाली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या आपल्या भेटीस येतील. त्यातली ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय, मनाचे राजे चषक वेडी 2025ची आपण अनुभवत आहोत. त्याचबरोबर सातपाटी येथे देखील एक क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय. आमदार जिल्हा प्रमुख चषक तिथे पाहायला मिळतोय. श्रॉफ मैदान, षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती मृदुल. पुन्हा एकदा चांगला बॉल फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली, गलीच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. विकेट गेली आणि त्याच्यानंतर कुठेतरी आता आपण पाहिलं जे आक्रमण चालू होतं ते थांबलं आणि त्यानंतर कुठेतरी सिंगल आणि डबल बेसिक क्रिकेट जे आहे ते पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र आपण पाहतोय टोक क्रशिंग यॉर्कर. त्याचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. ऑफ स्टंप वरती मारा केला, क्लीन बोल्ड, विकेटचं पुन्हा एकदा झाले पतन. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आकाश वैती आमच्या समवेत आहेत. अतिशय सुंदर लेखाजोखा अगदी पाहायला मिळतोय. अक्षर जर आपण पाहिलं तर अगदी मोत्यांचे दाणे असतात, अगदी त्याप्रमाणे प्रमोद सरांना देखील मी नेहमी म्हणत असतो की ते देखील जेव्हा दिवसाचं शेड्यूल लिहित असतात अगदी मोत्यासारखं त्यांचं अक्षर आहे. म्हणजे ज्याचं अक्षर चांगलं असतं तो व्यक्ती अगदी एक प्रतिभावान असा तो व्यक्ती असतो. आणि तेच असे 2 व्यक्ती आज आमच्या व्यासपीठावरती देखील पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्याने दाखल होतोय मैदानाच्या दिशेने. नवीन फलंदाज आशिष. चला रावळे संघ आणि एडव्हान्स संघ विनंती आहे, खूप स्लो चालली आहे मॅच. विनंती आहे की आजच्या दिवसामध्ये आपल्याला इव्हिनिंगमध्ये सूर्यप्रकाशातच फायनल खेळवायचे, तेव्हा सुरुवातीपासून जर आपण फास्ट खेळाल तर डेफिनेटली योग्य त्या वेळेमध्ये सर्व मॅचेस होतील आणि फायनल्स देखील अगदी सूर्यप्रकाशामध्ये होईल. इथे विकेट जाताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती आशिष नव्याने दाखल झालाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र अगदी नक्कल बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. अगदी सर्व बॉल जर आपण पाहिले तर धीम्या गतीने मृदुलने हाताळलेले आहेत. जेव्हा स्लोअर बॉल येतो तेव्हा फलंदाज जो आहे तो द्विधा मनस्थितीमध्ये जातो की या बॉलवरती मोठा फटका खेळावा की सिंगल आणि डबलला प्राधान्य द्यावं. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं तर धीम्या गतीचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ट्विस्ट पाय होताना मृदुलचा पाहायला मिळतोय. प्ले सेफ असाच संदेश मी यावेळेला मात्र देईन. पेस काढण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं ती लँडिंग जी आहे ती कुठेतरी यावेळेला मात्र आपण पाहिलं तर वेगळ्या प्रकारची झाली आणि त्याच्याचमुळे पाय जो आहे तो थोडासा मुरगळला गेला. इथे जर आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे जागमाता रावळे या संघाची धाव फलकावर 3 गडी बाद 17. 3 बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत ओमकार बॉईज एडवण विरुद्ध रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन की हे सत्र जसं संपेल आपण त्वरित टॉस करण्याकरिता यायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती रितेश. यानंतर टायमर जे आहे ते लावलं जाईल कारण की असा वेळ जर तुम्ही व्यतीत कराल तर डेफिनेटली फायनल्स पूर्ण काळोखामध्ये होईल. रितेश षटकातील पहिला बॉल घेऊन इथे मात्र पहिल्याच बॉल वरती अप्रतिम मोठा प्रहार पाहायला मिळतोय. रोहन गावड वेलकम, हार्दिक स्वागत. आमचे अगदी जवळचे मित्र आहेत. 40+ क्रिकेट देखील
चांगल्या पद्धतीनं अनुभवतात आणि आजही त्यांची ती ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते इन ॲक्शन. रोहन यानंतर खेळताना दिसतील. ओमकार पालघर या संघाकडनं मात्र त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. गणेश जाधव, पबडी, संतोष शेट्टी, वसंता या सर्व खेळाडूंबरोबर जो अनुभव त्यांना मिळालाय एक्सिलेंट. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती रितेश. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर धीम्या गतीचा अवलंब गोलंदाजाने केला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय रितेश. गोलंदाजी मार्कवरती. ओहो, अगदी चांगला बॉल, वेगवान मारा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. खांद्यातली ताकद कशी काढावी ती मात्र यावेळेला रितेशने दाखवलं. बघा, जेव्हा तुम्ही गोलंदाजी करण्याकरता जाता त्यावेळेला तुमचा रनअप हा खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर रनअप नंतर तुम्ही रिलीज ऑफ द डिलिव्हरी कशा पद्धतीने करता, त्यानंतर तुमचं तुम्ही लँडिंग कशा प्रकारे करता. जेव्हा ह्या सर्व गोष्टी जुळून येतात तेव्हा एक चांगले गोलंदाज म्हणून तुम्ही ओळखले जाता आणि तेच यावेळेला मात्र रितेशच्या माध्यमातून या मागील 2 बॉलवरती पाहायला मिळालंय. इथे मात्र फुल टॉस बॉल, अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय मिड विकेटच्या दिशेला. गगनचुंबी षटकार, 6 धावा. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. काय सुंदर फटकेबाजी इथे पाहायला मिळाली आहे. विकेट जरी गेले असले तरी पण आम्ही कुठल्याही प्रकारचं दडपण आणि दबाव घेणार नाही. आम्ही स्वैर फटकेबाजी करू आणि ती स्वैर फटकेबाजी यावेळेला मात्र पाहायला मिळाली आहे. साहिलच्या बॅटमधनं हे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार आतापर्यंत साहिलच्या बॅटमधनं आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातील चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती रितेश टू साहिल. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहतोय आणि त्याच्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं राजचं, 13 रन एकवटले होते, 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. त्यानंतर मृदुल दुसरं षटक हाताळण्याकरता आले. अप्रतिम गोलंदाजी मृदुलने हाताळली. 4 धावा दिल्या आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केल्या. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी लय जी आहे ती भरकटली जाते. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आलाय. वाईटच्या माध्यमातून धावसंख्या आता झाली आहे 30. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बराच बाहेर जाताना हा चेंडू दिसला आणि त्याच्याचमुळे वाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. 30 रन्स 30 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा अगदी मनाशी बाळगला होता. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 30. चला, नवीन गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवरती आणा. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदी व्यावसायिक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पेशली एक मोठी अपॉर्च्युनिटी टेनिस बॉल क्रिकेटवीरांसाठी निर्माण झाली ती म्हणजे ISPL स्ट्रीट टू स्टेडियम अशी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे ट्रायल्स देखील संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्ही 100% योगदान द्याल, तुम्ही चांगले परफॉर्मर म्हणून असाल तर डेफिनेटली दखल ISPL कडनं घेतली जाईल. यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. अगदी गॅपमध्ये चेंडू जातोय. सीमारेषा पार आलाय. चौकार, 4 धावा. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. शफल मुवमेंट जरूर पाहायला मिळाली. चेंडूवरती अगदी करडी नजर ठेवली. हँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि चौकार 4 तिथे पाहायला मिळालाय. 4 धावांनी आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. 34 रन्स ऑन द बोर्ड. आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा जागमाता रावळे संघ बनवेल, किती धावांचं टार्गेट सेट करेल
या सर्व गोष्टी पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान आपण इथे पाहिलं तर अगदी चांगला बॉल हाताळला होता. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, स्क्वेअर लेगला डीप ठेवण्यात आलाय. त्यानंतर मिड विकेट देखील डीप आहे. त्यानंतर लॉंग ऑन देखील डीप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाउन्स यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. विकेट किपरनं चातुर्य बाळगलं, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आणि रनआउटच्या माध्यमातून इथे आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस विकेट ही पाहायला मिळतीये. सिद्धेश आता नव्यानं दाखल होत आहेत. इथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज सिद्धेश नव्यानं दाखल होतोय. या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर विशेष सहकार्य लाभलंय. ते म्हणजे अर्थातच आपण पाहतोय वेडी गावचे विद्यमान सरपंच नचिकेतजी पाटील यांच्याकडनं 12,000 रुपयांचं सहकार्य झालंय. हेमंतजी भोईर यांच्याकडनं 1,500 रुपये आणि स्मिथ गोल्ड यांच्याकडनं आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीज करता ट्रॉफी. म्हणजे जेव्हा जेव्हा या गावामध्ये स्पर्धा असतात तेव्हा सर्वांचं सहकार्य हे खूप भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच सहकार्यामुळे मात्र या खेळाडूंमध्ये या आयोजकांमध्ये एक ऊर्जा मिळते. 4 बॉल झालेत षटकातील 5 बॉल घेऊन. इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेला. प्रयत्न केले परंतु चेंडू गेलाय अगदी सीमारेषा पलीकडे. चौकार 4. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल इनसाइड आउटचा फटका लॉफ्टेड स्ट्रोक होता. हर्षल तरे तिथे होते. चेंडूला अडवण्याचे शेवटपर्यंत त्यांनी आतोनात प्रयत्न केले परंतु चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसला. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर आता धावसंख्या फलकावरती झालेली आहे 38-38. यावेळेला मात्र बॅटची कडा लागली आहे. अगदी चांगला झेल टिपला गेलाय आणि इथे जर आपण पाहतोय तर इनिंग या ठिकाणी मात्र संपुष्टात येते आहे. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 38. 39 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याकरता आपल्याला दुसऱ्या डावाकडे जावं लागेल आणि जसा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. चला ओमकार बॉईज ॲडव्हान्स संघाचे कर्णधार आणि रॉकी ग्रुप टेंबी खोळावे संघाचे कर्णधार नाणेफेक करण्याकरिता त्वरित यायचं आहे. चला ॲडव्हान्स ओमकार बॉईज आणि रॉकी ग्रुप टेंबी खोळावे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की आपण त्वरित यायचं आहे. रोहन गावड इथे उपस्थित झालेत. आजही त्यांची ऊर्जा जी आहे ती अगदी म्हणजे स्पर्धांचे फॉर्म पडले की माझ्या संघाची मी एंट्री करणार, माझ्या संघातील खेळाडूंना खेळवणार आणि चांगलं क्रिकेट खेळणार हे सातत्याने पाहायला मिळतं. चला रॉकी ग्रुप टेंबी खोळावे आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे.
25 चौथी लढत आजच्या दिवसातली आपण पाहणार आहोत. एका बाजूला रॉकी ग्रुप टेंबी खोडावेचा कर्णधार आपण पाहत आहे आणि एका बाजूला ओमकार बॉईज एडवण. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दोन कॅप्टनच्या दरम्यान केला जातोय. ओमकार बॉईज एडवण टीमचे कॅप्टनना कॉल कळवत आहेत. टिल्स इज द कॉल अँड टिल्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फील्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. हंगामाला सुरुवात झाली आहे. हंगामाची पहिली टुर्नामेंट वेडीच्या मैदानावरती ही पाहायला अनुभवायला मिळते. कसं वाटतं या वेडीच्या मैदानावरती आल्यानंतर? खूप छान वाटतंय वेडीच्या मैदान आल्यावरती. आणि पहिली टुर्नामेंट वर्षाची चालू होते. या वर्षाची नवीन सुरुवात आहे. नवीन पोरं आहेत. बघू. नक्कीच. आणि किती आतुरता होती या नवीन हंगामाची? खूप आतुरता होती. पावसाने पण मध्ये पडला. पावसाने परत हे करून टाकला. तर थोडंसं हे वाटत होतं, दुःख वाटत होतं की लवकर कधी चालू होते. खूप वाट बघत होतो. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे आता पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. काय एक्झॅक्टली आता तुमच्या मनामध्ये आहे? कशा प्रकारे बॅटर्सला तुम्ही खेळणार आहात किंवा कोण कोण की प्लेयर्स आहेत तुमच्या टीममध्ये? आम्ही आता बॅटिंग आहे तर जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करू आणि जे चांगले फलंदाज आहेत तेच पहिलं पाठवू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. आता दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. पहिल्याच बॉलवर कडक शॉट पाहायला मिळतोय मृदुल पाटीलच्या बॅटमधून. आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहिले हा आठवडा अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. मृदुल पाटीलने गजबजवलाय. आमदार जिल्हा प्रमुख चषकामध्ये 2 षटक मेडन आणि 4 विकेट्स. त्याचा बोलबाला आपण सातत्याने त्या रील्स पाहतोय. अप्रतिम विस्फोटक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ. पहिल्याच बॉलवर विपुलच्या अगेन्स्ट यावेळेला आपण पाहताय षटकार. 39 रनचं टार्गेट सेट करत असताना अप्रतिम विपुल यावेळेला आपण पाहू शकलात. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला. सरळ बॉल निघून जातोय जित पाटीलच्या हातामध्ये. वेलकम मंगेश भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेले. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जागमाता रावळे हा संघ नेहमी चर्चेत राहिलाय. स्वचिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ बॅटने धावा येतात हे आपण सातत्याने मृदुल पाटीलच्या बॅटमधून पाहिलंय. आज नेहिलकिरी याची अनुपस्थिती जरूर संघाला थोडीफार कुठेतरी खुणावत असेल. परंतु आज मी हार्दिकचं कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने डिसिप्लिन दाखवलं. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार. 6. स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. खालींचा ब्रँड म्हणून प्रिन्स ऑफ भिवंडी ज्याला ओळखलं जातं विवेक शेलार यांच्या आधारावर हे गाणं रेड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं. चॅम्पियनशिपमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत ठाणेकरांची मणी जिंकली होती. यावेळेला ऑन साईडला मृदुल पाटीलचा हा तडाखेबंद फटका. परंतु हार्दिक कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. कोण विसरेल हार्दिकला. 2021चं वर्ष रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावेचं मैदान गाजवलं होतं. थॉमस डायस नंतर ग्रामीण भागातील पहिली बाईक जर आपण पाहिली तर हार्दिकच्या नावावर गेली होती. तोच खेळाडू हार्दिकला आपण पाहतायत. पहिल्या इनिंगमध्ये पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच त्याने मात्र स्वतः अंपायर बनला. एक प्रामाणिक जरूर त्या ठिकाणी वृत्ती दाखवली. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. डिसिप्लिन, स्पोर्ट्समॅनशिप या महत्त्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात करताना त्यावेळेला तुम्हाला खूप काही स्ट्रगल करावं लागतं. त्यामध्ये तुमचे मायनस आणि प्लस पॉईंट पाहिले जातात की हा खेळाडू कसा होता, त्याचं नेचर कसं होतं. जेव्हा तुम्ही रिटायरमेंट घेता क्रिकेटच्या खेळामध्ये त्यावेळेला आयोजक नेहमीच तुम्हाला मान सन्मान कधी देतात तर ज्या वेळेला तुम्ही प्रेरणास्थान बऱ्याच खेळाडूंचे बनता.
त्यावेळेला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच क्रिकेट तर तुम्ही खेळता, परंतु त्याबरोबर तुमची माणुसकी ही जपता आली पाहिजे, हे आपण सातत्याने पाहिले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ह्या वेळेला जाऊन पोचते 12 या धावसंख्येवर. फर्स्ट विकेट डाऊन. मृदुल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. मनाचे राजे चषक वेडी 2025चा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययानंतर चिंतेचा विषय होता की हवामान शाळेने दर्शवलं होतं की डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता. यावेळेला भावेश तरे इनसाइड आउट. काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता लान्स क्लुजनर कॉपीबुक स्टाईल मध्ये 6. फलकावर थोडेसे नाराज निलेश किनी, रावळे टीमचे सपोर्टर आणि वैभव त्यांना आपण पाहू शकतायत. मॅचचा आनंद घेतायत. नेहमीच हे 2 खेळाडू आम्हाला 12वा खेळाडू म्हणून कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसायचे, परंतु आता 12वा खेळाडू म्हणून आपण पाहतायत प्रदीप. 12व्या खेळाडूला कोणत्याही प्रकारचं जरूर आपण पाहू शकतायत की भय नसतं. तो नम्रपणाने येतो कारण आपला संघ जिंकला पाहिजे. 12वा खेळाडू असला तर लाज बाळगू नये, हे आपण सातत्याने पाहिलंय, कारण आपल्या संघाच्या हितासाठीच आपण राहत असतो. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारा षटक अर्थातच यावेळेला आपण पाहू शकलात फलंदाजाच्या नावावर गेलं. 18 धावा विपुलच्या अगेन्स्ट खेळल्या गेल्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. भावेश ॲज अ विकेट किपर, ॲज अ बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. महेंद्र भोईर लेगबाईचा इशारा देत असताना दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. टेंबी खोडावेपासून नितेश कदम यांची पंचांची भूमिका, त्यांचा तो प्रवास सुरू झाला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी हाताळलेत. आता महेंद्र भोईर या पंचकृषीमध्ये पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. कारण राज्य छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःचं असावं. तुम्ही मात्र सिद्ध होण्यामध्ये वेळ घालवा, जग तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19. वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न तोचा वापर केला होता. 1 फॉर दी ओव्हर यावेळेला दिले गेले. गोलंदाज जर आपण पाहिलं तर हिमेश, मागील 1 ते 2 वर्षामध्ये हिमेशने एवढं प्रभावित केलंय, स्वतःमध्ये एवढं इम्प्रूव्हायझेशन केलंय की अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा, विकेट घेणारा, एक अप्रतिम गोलंदाजांचा बेताज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हिमेश एक विकेट टेकर गोलंदाज आहे, नो डाऊट अबाउट इट. यावेळेला ऑन साईडला भावेश थांबणार नाहीये. कडक शॉट हुक केलंय आणि 6 धावा बुक केल्या. 6. क्लास टायमिंग. टप्पा पडल्यानंतर जसा बॅटमधून मधुर आवाज आला, त्या बॉलवर लिहिलं होतं टेनिक्स नाही तर क्लास. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 25. बॉल फेकून झाले 3. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. हिमेश, हार्दिक येत आहेत, काहीतरी सांगतायत. रोहन गावड वेलकम. ओमकार बॉयज, ही बॅट आपण पाहिली तर आता प्रसिद्ध होत असताना पाहायला मिळते. मृदुल पाटील गेल्या वर्षाचा विजेता, रॉकी ग्रुप चषक, मानाची, सन्मानाची, अभिमानाची विटी लाईनचा वर्ल्ड कप 3 जानेवारी ते 11 जानेवारी. भूपेश पाटील, रॉकी दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आता मैदानासाठी सज्ज झाले. यावेळेला ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. साई प्रसाद, गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. भावेश तरे गॉन. विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. भावेश तरे यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. श्रॉफ मैदान सातपटीच्या, काय दोन्हीही पाय हवेत असताना टायमिंग जम्प घेऊन मात्र चेंडूला रोखण्यात यश मिळवलं होतं आणि ती विश नेटवर्कला
रील्स व्हायरल होताना पाहायला मिळते. एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून भावेश तळेकडे पाहिलं जातं. चला फलंदाज घाई करा, वेळ दौडू नका. जे काही तुमचे गेम प्लॅनिंग आहे ते अगोदरच आपण ऍड करा. आकाश मला माहिती आशिष जी तुम्हाला थांबवतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25. आता विजयासाठी लक्षात असू द्या, बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 14 रनची आवश्यकता आहे. ते विकेट्स आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे. वेलकम जीतू, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर हिमेश. मी म्हटलं होतं विकेट टेकर गोलंदाज, जरी षटकार आला फरक पडत नाही, मला कमबॅक करायचं आहे. चला घाई करा हार्दिक अँड कंपनी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25. यावेळेला ऑन साईडला काय फटकाय, वा. जसा बॉल आला तसाच मात्र चेंडूला यावेळेला फेकून दिलं. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, माइंड ब्लोईंग. ही ताकद आहे हर्षलची. जबरदस्त. मला यावेळेला आठवण झाली ते अर्षद मेमन उर्फ होंडो. बॅट स्विंग काय जबरदस्त पाहायला मिळते. बॅटचा फ्लो, बॅट स्विंग आतापर्यंत आपण पाहिला तर लाजवाब, अप्रतिम. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं यावेळेला चेंडू राईज झाला आणि सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 31 धावा. विजयासाठी 12 बॉल आणि 8 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. जाऊया आशिष जी. संघाची धावसंख्या 31. 31 धावा. आई आशापुरी एडवन टीम मजबूत स्थितीमध्ये. जागमाता रावळे या टीमला नेहमीच बॅकबोन राहिलेले आहेत. हरेश्वर किनी असतील, प्राण भोईर असतील. यावेळेला ऑन साईडला भाविकचा फटका. गुडघ्यावर बॅलन्स करत हिमेश कोणतीही मिस्टेक करत नाहीये. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. भाविक गॉन. टाइम आउटचा नियम तुम्हाला माहिती असेल. एवढा वेळ तुम्ही लावू नका, कारण टेनिस बॉल आपण क्रिकेट खेळतोय, लेदर बॉल क्रिकेट खेळत नाहीये, सांगण्याची गरज नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 धावा. मॅच यावेळेला टर्न करायची असेल तर अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला हाफ चान्सेस, फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. 11 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतो. एका साईडला जागमाता रावळे टीम तर एका साईडला आपण पाहतायत आई आशापुरी एडवन टीम. दोन्ही संघ बलाढ्य. मागील काही वर्षापासून सफाळीचं क्रिकेट सुधारित क्रिकेट झालंय. खूप चांगले खेळाडू घडताना पाहायला मिळतात, घाम गाळतात आणि खऱ्या अर्थानं खेळाडू, ग्रामीण भागातील खेळाडू हे जिद्दी असतात. त्यांचा घाम हा पासवर्ड आणि स्वप्न हे त्यांचं विमानतळ, हेच आपल्याला पाहायला मिळतं. 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 11. यावेळेला आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. हलक्याशा त्याने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. खूप चांगलं क्रिकेट ग्रामीण भागातील खेळाडू आता चांगलं क्रिकेट डेव्हलप करत असताना पाहायला मिळतात. या पाठीमागे
पडद्यावरचे पाठीमागचे हिरो म्हणजेच आमचे लाडके आयोजक हे नेहमीच त्यांना संधी देतात की तुम्ही चांगलं प्रदर्शन करा, चांगलं खेळा, शिस्तीने क्रिकेट खेळा, एकमेकांशी मिळून मिसळून राहा, एकजुटीने राहा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच राजकारण आणू नका. जिथे राजकारण आलं तिथे क्रिकेटचा विनाश झाला हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून एक ग्रामीण भागातील खेळाडू नेहमीच घाम हा त्यांचा पासपोर्ट आहे आणि स्वप्न हे त्यांचं विमानतळ आहे, हेच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. नयन विकेट टेकर गोलंदाज. यावेळेला ऑफ साईडला बॅकफूट पंच केला जातोय. फिल्डर फार वेगाने येत आहेत. पंपू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंपूने मागील काही वर्षामध्ये खूप चांगलं फिल्डिंगचा दर्जा सुधारलेला आहे. त्याला बाउंड्री लाईन टच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. 2 धावा ॲड होतील. संघाची धावसंख्या 33. यावेळेला प्रज्वलचं मी कौतुक करेन. आल्या त्याने मात्र जे क्रिकेटमधील बेसिक आहे त्या बेसिकला स्थान दिलं, माइंड सेट केलं की इथे मोठे फटके मारून चालणार नाही आहे. मोठे फटके मारण्यासाठी हर्षल आपला पार्टनर आहे. यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं खूप गरजेची गोष्ट आहे. पेमेंट कसंही हो, जीपेने हो किंवा फोनपेने, परंतु आलं पाहिजे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये धावा या महत्त्वाच्या भाग असतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 आणि आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 5 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. इथे विकेट जर आली, डॉट बॉल आला तर दबाव वाढेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न याचाच उल्लेख केला होता. विकेट जर आली, डॉट बॉल आला तर दबाव वाढण्याची दाट शक्यता आहे आणि तेच झालंय. फलंदाज बाद. बॉल आहेत आता तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. सामना टर्न झालाय. गेम ऑन झाले. जागमाता रावळे हा संघ सहजासहजी हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे. नेव्हर गिव्ह अप. पुन्हा एकदा बॉल तयार. रावला बॅटची एज घेत विपुलकडे चेंडू निघून जातोय. विकेट मिळण्याचे चान्सेस होते, परंतु नयन त्या ठिकाणी कलेक्ट व्यवस्थित करू शकले नाही बॉलला. आता इथून पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग. म्हणून मी म्हटलं होतं की काही होऊ शकतं. डॉट आणि विकेट फॅक्टर्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. 6 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्याच लागतील. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडू नका. ऑलरेडी जर आपण पाहिलं तर घड्याळात 12:31 झालेत. सहा बॉल आणि 5 रन. जबरदस्त सामना. हार्दिक कॅप उतरवतोय, म्हणजेच गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना अजून सुद्धा अप्रतिम, रंगतदार, रोमहर्षक हा सामना पाहायला मिळतो. आज संडे आहे त्यामुळे प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. या वेडीच्या मैदानाला 6 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. चांगलं क्रिकेट. नयन पाटीलचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, आक्रमकता गोलंदाजी दाखवली, धारदार गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर स्पायसी बॉलिंग पाहायला मिळाली. तिखट मारे आपण पाहू शकलात. 6 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना. यावेळेला स्टायलिश फिनिश होईल का नाही. गुड कॅच आशिष. सिद्धेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
मॅग्निफिसंट कॅच ॲज अ कॅप्टन सिद्धेश यावेळेला झेल स्वीकारत असताना 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 5. पाच बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हृदयाची धडधड, हृदयाचे ठोके वाढत असताना गोलंदाज सज्ज होईल हार्दिक. फिल्डिंगचा स्टँडर्डपणा पहा, अप्रतिम फील्ड सजवली गेले. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला बॉल या वेळेला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. कुणाल या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. 4 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिले तर 5 रनची आवश्यकता आहे. काटिकी टक्कर पाहायला मिळते. चला घाई करा, वेळ फार दवडला जातोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण आज आपल्याला एक्झॅक्टली 12 ते 13 सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत हा 3रा सामना सुरू आहे. इथून 9 ते 10 सामने कसे कव्हर करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. या वेळेला मात्र चेंडू जर आपण पाहिला तर लेफ्ट केलं. चांगला निर्णय घेतला कुणालने. कंट्रोल नव्हतं या वेळेला हार्दिकच्या बाबतीमध्ये. संघाची धावसंख्या 35, 35 धावा. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. अवला बाची एज घे. जीत पाटीलकडे चेंडू निघून जातोय. 3 बॉल 4. काय सामना रंगलाय. 3 बॉल आणि 4 रन. सुपर मॅच. आक्रमकता दाखवली जाईल का. एका साईडला राज सारखा अष्टपैलू खेळाडू. राज काहीतरी कुणाला सांगतोय दबाव घ्यायचा नाहीये, परंतु हार्दिक एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे, नो डाऊट. पुन्हा एकदा हार्दिक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जीत काहीतरी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. साई प्रसादला थोडासा या वेळेला लॉंग लेग पासून हटवतोय, फाईन लेग कडे घेतोय. यावेळेला फटका तर चांगला आहे. पंपू पुढे सरसावेल. कॅचेस विन द मॅचेस. आज काय झालंय पंपूला. तोंडातला घास एका क्षणाला मी तर म्हणेन हिरावून घेतलाय. इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 3 रनची आवश्यकता. इथे विकेट मिळाली असती, 1 धाव बचावात्मक स्थितीमध्ये निर्माण झाली असती. विकेट मिळाल्यानंतर फलंदाजावर, नवीन फलंदाजावर दबाव वाढला असता. सर्व काही यावेळेला आपण पाहतायत. 2 बॉल आणि 3 रन. भारतीय महिला क्रिकेटर जर दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा जर बॅटरचा झेल घेतला नसता अमनज्योत कौरने, तर आपल्यापासून सामना हिरावून घेतला असता दक्षिण आफ्रिकेने. म्हणून कॅचेस विन द मॅचेस. या वेळेला पहा, फटका छान आहे आणि सरळ 6 धावन करता 1 झेल. सामन्याचं चित्र पलटू शकतो हे स्पष्टपणे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. राजने षटका ठोकत इरादे पक्के स्पष्ट केले. अप्रतिम 6 धावा. फिनिशिंग टच बाय राज. कॉंग्रॅच्युलेशन. प्रत्येक जण आता मात्र इथे असलेले प्रेक्षक वर्ग सांगत असतील, पहा झेल किती महत्वाचा आहे. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो.